मित्रांनो, तुम्ही खूप कष्ट करताय पण तरीही खिशात पैसा टिकत नाहीये. मग कदाचित तुमच्या घरात हे वास्तुदोष असू शकतात. अनेकदा आपण पाहतो की रात्री अपरात्री कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही. कमाई लाखात आणि खर्च 1.25 लाखात अशी परिस्थिती निर्माण होते. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा असूनही जर आर्थिक चणचण भासत असेल तर त्यामागे घरात असलेले काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील वास्तूची दिशा आणि त्यांची मांडणी आपल्या आयुष्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर थेट परिणाम करते. जर तुमच्याही घरात पैसा पाण्यासारखा वाहून जात असेल तर खालील 10 वास्तुदोषांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. 1. मुख्य दरवाजा आणि कुलूप संदर्भातील चुका. घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मानला जातो. अनेकदा आपण दरवाजाच्या सुरक्षेसाठी कुलूप लावतो, पण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर लावलेले कुलूप चुकीच्या दिशेने किंवा खराब अवस्थेत असणे हा मोठा दोष मानला जातो. गंजलेले, तुटलेले किंवा कटकट आवाज करणारे कुलूप घरात नकारात्मक ऊर्जा आणते आणि धनलाभाच्या मार्गात अडथळे निर्माण करते. 2. नळातून पाणी टपकणे. घरातील कोणत्याही नळातून किंवा पाईपमधून सतत पाणी टपकणे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तूनुसार जसे पाणी हळूहळू वाहून जाते तसेच घरातील पैसाही अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊन वाहून जातो. 3. मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा अंधार असणे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अस्वच्छता असणे, कचरापेटी ठेवणे किंवा तिथे नेहमी अंधार असणे यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावा. 4. ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवणे. घराची ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. ही दिशा नेहमी हलकी, स्वच्छ आणि रिकामी असावी. या दिशेला जड सामान, कचरा किंवा शौचालय असल्यास घरात कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही. 5. घरात बंद पडलेली घड्याळे असणे. बंद पडलेले घड्याळे हे प्रगती थांबल्याचे प्रतीक आहे. घरात कुठेही बंद पडलेली, काच फुटलेली घड्याळे ठेवू नका. यामुळे घरातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद होतात. 6. घराच्या छतावर किंवा कोपऱ्यात भंगार साठवणे. अनेकांना घरातील जुन्या निरुपयोगी वस्तू छतावर किंवा बाल्कनीत साठवून ठेवण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार हा राहूचा दोष मानला जातो, ज्यामुळे घरात अचानक मोठे आणि नको ते खर्च उद्भवतात. 7. दक्षिण दिशेला तिजोरी किंवा कपाट असणे. घरात पैसे ठेवण्याचे कपाट किंवा तिजोरी अशा प्रकारे ठेवा की तिचे तोंड उघडताना ते उत्तर दिशेकडे उघडेल. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. तिजोरीचे तोंड दक्षिण दिशेला उघडल्यास पैसा टिकत नाही. 8. सुकलेली किंवा कोमेजलेली झाडे. घरात कोरडी पडलेली, सुकलेली झाडे किंवा कॅक्टस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होतात आणि पैशाचा अपव्यय होतो. 9. स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवणे. रात्री जेवण झाल्यानंतर तशीच खरकटी भांडी सिंकमध्ये ठेवून झोपण्याची सवय अनेक घरात असते. वास्तुनुसार यामुळे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता रुष्ट होते, ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. 10. घरामध्ये अपुरा प्रकाश आणि हवा असणे. ज्या घरात सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत नाही तिथे नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. अशा कोंदट वातावरणामुळे घरातील लोकांचे आरोग्य बिघडते आणि पैसा औषध पाण्यावर खर्च होतो. आर्थिक वृद्धीसाठी सोपे वास्तू उपाय. मुख्य दरवाजावर नेहमी स्वस्तिक किंवा शुभलाभचे चिन्ह लावावे. संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ किंवा तुळशीपाशी दिवा आवर्जून लावावा. घरातून सर्व तुटलेल्या काचा, बंद घड्याळे आणि निरुपयोगी वस्तू त्वरित बाहेर काढाव्यात. कष्टाला जेव्हा योग्य वास्तूची आणि सकारात्मक ऊर्जेची साथ मिळते तेव्हा घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आजच तुमच्या घरातील या छोट्या छोट्या गोष्टी तपासा आणि सुखी समृद्ध आयुष्य जगा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.